श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे गोधडी कशी भरतात. मी आज 1.5 साडीची गोधडी भरणार आहे. इकडे पुणे साईडला त्याला सव्वा पट्टीची का 1.5 पट्टीची गोधडी म्हणतात, पण आम्ही गावाकडची लोक त्याला 1.5 साडीचीच गोधडी म्हणतो. हे बघा, 1.5 साडीच्या गोधडीसाठी एवढ्या साड्या कस्टमरने दिलेल्या आहेत. ह्या जुन्या साड्या आहेत. हे बघा, मी असं त्या साडीला मधून फाडून असं त्या साडीला फाडून त्याचं पाल आमच्याकडे त्याला पाल म्हणतात. हे असं पाल बनवलेलं आहे. आणि हे पहा, त्याच्यावरती मी साड्या सगळ्या कट करून घेतलेल्या आहे. त्याची लेस वगैरे ज्या साड्यांना आहे ती सगळी लेस काढून घेतलेली आहे. आणि हे बघा, मी अशा पद्धतीने भरते. मी कधी दाखवलं नाही, पण मला वेळ पण नसतो आणि माझ्याकडे स्टँड वगैरे ते काही नाही आहे. त्याच्यामुळे मी स्वतःच असं म्हणजे करायचा प्रयत्न करत आहे. प्लीज माझ्याकडून काही चुकी वगैरे झाली असली तर माफ करा. हे बघा, अशा पद्धतीनं गोधडी भरते मी. हे एक साईडला अगोदर एक साडी टाकून घेतली. आता दुसऱ्या साईडला अशा पद्धतीने मी साड्या हांतरून घेते. हे बघा, हे असं सगळं व्यवस्थित एकसारखं करायचं, म्हणजे कुठं घोळ आला नाही पाहिजे. म्हणजे आपल्याला शिवताना ज्यावेळी आपण गोधडी शिवतो त्यावेळी पहिल्यांदा जो पाया घालतो, म्हणजे आपण जसं घराचा पाया घालतो तर जसा भक्कम घालतो त्याच पद्धतीने कोणतंही काम असू दे तर पहिलं कच्चं करत असताना ते व्यवस्थित करायचं, म्हणजे पुढं आपल्याला त्याचा त्रास होत नाही. हे बघा, ह्या सगळ्या साड्या अशा प्रकारे मी एक 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 करून टाकून घेतलेले. ते बघा किती साड्या तुम्हाला दाखवते. 1 2 3 3 या झाल्या 3 4 5 जवळजवळ 6 साड्यांची गोधडी आहे. 6 साड्या धरा. ह्या 6 साड्यांची गोधडी आहे. आता या सगळ्या साड्या मी हांतरून झाला तर आता लास्टचा वरचा जो थर आहे तो मी त्याच्यामध्ये टाकत आहे. जी वरची साडी आहे ती पण मी जोडून व्यवस्थित घेतलेली आहे बघा. आणि ही वरती टाकून घेतलेली आहे. आता मी याला मोठा दोरा असतो ना, मोठा दोरा आणि मोठ्या सुईने टिपा मारून घेणार. पहिल्यांदा म्हणजे मोठ्या टिपा मारून घेणार आणि नंतर मशीनवरती मारणार. हे बघा, हा मोठा दोरा आहे आणि ही सुई आहे. आता मी त्यांना टिपा मारते बघा, कशा दाखवते. हे बघा, मी आडव्या पहिल्यांदा टिपा मारून घेते. कधी पण मारताना आडव्या टिपा मारते, म्हणजे व्यवस्थित जिथले तिथं सगळे जे काय आपण साड्या घातलेल्या आहेत त्या व्यवस्थित बसल्या पाहिजेत. आडव्या मारून झाल्याच्यानंतर उभ्या टिपा मारते आणि चौकोनी मारते. सगळीकडे टिपा मारून एकसारख्या करून घेते. हे बघा, हे असं म्हणजे मला शिवताना कुठंही साड्या एकत्र झाल्या नाही पाहिजेत, कुठं कमी जास्त झालं नाही पाहिजे. ह्या अशा पद्धतीने मी गोधडी भरते. जर कोणाला गोधडी भरायची असेल किंवा कोणाला काय माहिती पाहिजे असेल तर प्लीज मला सांगा. आणि माझे व्हिडिओ जर खरंच आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. प्लीज सबस्क्राईब महत्त्वाचं करा. ओके, हे बघा, ही गोधडी मी अशा पद्धतीनं ठेवते. थँक्यू.